दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात इंडिया आघाडीतील सहभागी पक्षांची आज रॅली होणार आहे. राज्यातून ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, शरद पवार हे आदी नेते या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशात हुकुमशाही येऊ पाहत आहे. निवडणुकीच्या तोंडावर सोरेन अरविंद केजरीवाल यांना अटक केली. हुकुमशाही आलेली आहे. या हुकुमशाहीचा सामना करण्यासाठी आम्ही जनतेसमोर जात आहोत. माझे दौरे सुरू आहेत. सगळ्यांच्या मनात राग आहे, द्वेष आहे. जनता फक्त निवडणुकीची वाट पाहत आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. मी फडणवीस यांच्या जाण्या-येण्याचा खर्च करतो. त्यांनी अरुणाचल प्रदेश, मणिपूरमध्ये जावं, काश्मीरी पंडित यांना भेटून यावं, तसेच एखादा प्रोड्युसर घेऊन त्यांनी मणिपूर फाईल पिक्चर काढावा, असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.